सध्या काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपा ही देशविरोधी काम करतेय, देशाचं विभाजन व्हावं हाच भाजपाचा अजेंडा आहे. ठीक आहे, मग मला सांगा, जेव्हा पाकिस्तानने पीओके वरती कब्जा केला तेव्हा या देशात सत्ता कुणाची होती? काँग्रेसची. जेव्हा चायनाने सियाचीनवरती कब्जा केला तेव्हा या देशामध्ये सत्ता कुणाची होती? काँग्रेसची. बांगलादेश दिलं, काश्मीरमध्ये लाखो हिंदूंवरती अत्याचार करण्यात आला, 1975 मध्ये इमर्जन्सी लावण्यात आली, आमच्या शीख धर्मियांविरुद्ध दंगल घडवण्यात आली. या सर्व घटनांमध्ये सत्ता कुणाची होती? काँग्रेसची. आता भाजपाने काय डेव्हलपमेंट केली तर भाजपाने ट्रिपल तलाक हा कायदा कायमचा रद्द केला. अयोध्या राम जन्मभूमी मंदिराचा प्रश्न हा कायमचा मार्गी लावला. आज भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर हे युरोपच्या तोडीस तोड आहे. सत्ता कुणाची आहे? भाजपाची. आज G20 समिट ही भारतामध्ये होत आहे, त्यामागे हात कुणाचा आहे? मोदींचा, अर्थात भाजपाचा. भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. आणि आज रशिया युक्रेन युद्धामध्ये जेव्हा जग हे 2 गटांमध्ये विभागलं गेलं असताना जगाने भारताकडे विनवणी केली की भारताने या युद्धामध्ये मध्यस्थी करावी. हे सगळं कुणामुळे झालं तर मोदींमुळे आणि भाजपामुळे. आता हे हिंदू मुस्लिम करतात. मग मला सांगा की मुसलमान समाजासाठी जसं वक्फ बोर्ड आहे तसं हिंदू समाजासाठी सनातन बोर्ड का नाहीये? हिंदू मंदिरांवरती हेवी टॅक्सेस लावण्यात येतात, मग मशिदींवरती टॅक्सेस का नाहीये? जसं त्यांच्या धर्मगुरूंना सॅलरी देण्यात येते, मग आमच्या पंडितांना सॅलरी का नाहीये? जर तुम्हाला सेक्युलरिझम पाहिजे ना, सेक्युलरिझम या देशात आहे असं म्हणतात ना, तर कायदा हा प्रत्येकासाठी सारखाच पाहिजे. जे त्यांच्यासाठी आहे तेच आमच्यासाठी पाहिजे, जे आम्हाला आहे ते सुद्धा त्यांना पाहिजे. तर कुठे जाऊन सेक्युलरिझम हे सक्सेसफुल होईल. जर हे तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही जातीयवादी, आम्ही धर्मवादी आणि आम्ही कम्युनल असलेलंच बरं.